झाला. ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ श्री हिंदू धर्मग्रंथ 8/7/95 शनिवार या दिवशीचं बघूया. श्री शिवशंकर यांनी पहिले ज्योतिर्लिंग म्हणजे श्री शिवशंकर हा अवतार स्वयंभू पूर्ण असून दुसरे ज्योतिर्लिंग श्री अर्धनारीनटेश्वर हा अवतार व तिसरे ज्योतिर्लिंग श्री पार्वती देवी या 3 ज्योतिर्लिंग निर्माण केल्यानंतर त्यांच्या कार्यामध्ये श्री विष्णुदेव यांच्या कार्याचा सहभाग जास्त प्रमाणात म्हणजे जवळजवळ 50% किंवा जास्त प्रमाणात कार्यामध्ये सहभाग राहिलेला आहे. म्हणजे जेव्हा 3 ज्योतिर्लिंग पहिले निर्माण झाले, श्री शिवशंकर, पार्वती माता आणि तिसरं ज्योतिर्लिंग अर्धनारीनटेश्वर, दुसरं अर्धनारीनटेश्वर आहे, तिसरं पार्वती माता आहे. या ज्योतिर्लिंग पूर्ण झाल्यानंतर श्री विष्णुदेव यांचा तिथून पुढच्या ह्याच्यामध्ये ज्योतिर्लिंगामध्ये कमी अधिक प्रमाणात सहभाग आहे. श्री विष्णुदेव यांचा राहिलेला आहे. बाकी राहिलेल्या 3 ज्योतिर्लिंगामध्ये देखील श्री विष्णुदेव यांच्या कार्याचा सहभाग अतिशय कमी प्रमाणात आहे. श्री शिवशंकर व श्रीनाथ मस्कोनाथ महाराज यांनी सांगितलेली माहिती पूर्णपणे सत्य आहे. आता पुढचं 10/7/95 सोमवार या दिवशी नाथांनी माहिती सांगितली आपल्याला. श्री शिवशंकर यांनी एकट्यानेच मूळ 12 ज्योतिर्लिंग अवतार घेतलेले आहे. म्हणजे एकट्यानेच त्यांनी घेतले. त्यानंतर त्यांच्या कार्यामध्ये विष्णूचा सहभाग आहे. श्री शिवशंकर यांनी अवतार घेतल्यानंतर त्यांच्या कार्यामध्ये कमी अधिक प्रमाणात श्री विष्णुदेव यांचा सहभाग राहिलेला आहे. म्हणजे अवतार घेतल्यानंतर विष्णूचा कमी अधिक प्रमाणात त्यांच्या कार्यामध्ये सहभाग आहे. दुसरे ज्योतिर्लिंग श्री अर्धनारीनटेश्वर हा अवतार श्री शिवशंकर यांनी एकट्यानेच घेतलेला असून त्या अवतारामध्ये स्त्री व पुरुष हा एकत्रित अवतार त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे अर्धनारीनटेश्वर हा जो अवतार आहे तो शिवशंकर यांनी एकट्यानेच पुरुषाचा पण आणि स्त्रीचा पण दोन्ही अवतार एकट्यानेच घेतलेले आहेत. हा अवतार पूर्ण निर्माण झाल्यानंतर त्यांच्या कार्यामध्ये श्री विष्णुदेव यांचा कार्याचा 50% सहभाग राहिलेला आहे. म्हणजे ते अवतार घेतल्यानंतर त्यांच्या कार्यामध्ये विष्णू यांचा काही सहभाग आहे, 50% वगैरे कमी अधिक प्रमाणात आहे. श्री शिवशंकर यांनी दुसरे अवतार शिवशंकरांनी जो दुसरा अवतार घेतला अर्धनारीनटेश्वर हा अवतार घेतल्यानंतर त्या अवतारापासून पृथ्वीवर स्त्री व पुरुष या प्रकारे मानव निर्मिती सुरू झालेली आहे. म्हणजे अर्धनारीनटेश्वर हा अवतार झाल्यानंतर आपल्या पृथ्वीवरती स्त्री आणि पुरुष मानव निर्मिती सुरू झालेली आहे. तसेच श्री शिवशंकर यांनी पुरुष अवतार घेतला त्यापासून पुरुषांची निर्मिती झालेली आहे व स्त्री अवतार घेतला त्यापासून स्त्रियांची निर्मिती झालेली आहे. म्हणजे थोडक्यात स्त्री आणि पुरुष हे दोघेही श्री शिवशंकरच आहेत. स्वतः शिवशंकरांनी पुरुष मानव घेतले अवतार आणि त्यांचा जो स्त्री अवतार आहे त्यांनी सर्व स्त्री अवतार घेतलेले आहेत. म्हणजे थोडक्यात स्त्री आणि पुरुष हे शिवशंकरच आहेत. श्री शिवशंकर यांनी श्री अर्धनारीनटेश्वर हा अवतार घेतल्यापासून आता तुम्हाला पृथ्वीवरील जी मानव वस्ती आहे
ती तेव्हापासून सुरू झालेली आहे. म्हणजे तेव्हापासून निर्मिती झालेली मानवांची. व त्यांनी निर्माण केलेले स्त्री व पुरुष यांनी नंतर पुढे केलेल्या संभोग विधीपासून आजपर्यंत मानव निर्मिती होत राहिलेली आहे. म्हणजे जो नैसर्गिक विधी झाला त्याच्यानंतर तेव्हापासून मानव निर्मिती वंश परंपरा वाढू लागलेली आहे, वाढत आहे, निर्मिती झालेली आहे त्यांची तेव्हापासून. श्री शिवशंकर यांनी मूळ दुसरे ज्योतिर्लिंग श्री अर्धनारीनटेश्वर हा अवतार घेतल्यापासून स्त्री व पुरुष मानव निर्मिती केल्यापासून मानव व दानव निर्माण झालेले आहे. म्हणजे अर्धनारीनटेश्वरनी जेव्हा मानव निर्मिती केली तेव्हा त्याच्यापासूनच मानव आणि दानव असं. दानव म्हणजे काय? राक्षसी प्रवृत्तीचे मानव. राक्षस नाही, डोक्यावर शिंग असतं तसलं काय नाही, माणसंच. पण ते वृत्ती राक्षसी म्हणजे तसेच या अवतारापासून सत्य व असत्य हे सुरू झालेले आहे. तेव्हापासून खरं खोटं, सत्य असत्य हे चालू झालंय. श्री अर्धनारीनटेश्वर यांनी जी मानव निर्मिती केलेली आहे ती निर्मिती आता ज्या प्रकारे मानव आहेत त्याच प्रकारचे मानव निर्मिती केलेली होती, परंतु ते नग्न अवस्थेमध्ये वावरत असत. म्हणजे अर्धनारीनटेश्वरनी जे मानव केल्यात ते आत्ता दिसते तसेच, पण आधी मानव थोडक्यात कपडे वगैरे घालत नव्हते, नग्न अवस्थेत फिरायचे. त्यांना बुद्धी अतिशय कमी प्रमाणात होती, म्हणजे नव्हतीच थोडक्यात असत. ते मानव हे आपलेच भाऊबंद यांना ठार मारून त्यांना खात असत. पशु पक्षी प्राणी यांना ठार मारून आपले पोट भरत असत. म्हणजे माणसं माणसांना मारून खायचे, पशु पक्षी प्राणी यांना मारून खायचे. थोडक्यात आधी मानव निर्मिती होती, आधी मानवच होते ते. कालांतराने त्यांच्यामध्ये सुधारणा होत होत आत्ताचे सुधारित मानव निर्माण झालेले आहे. काही काळानंतर मग हळूहळू सुधारित मानव म्हणजे आता आपण सुधारित मानव निर्माण झालेले आहेत. श्री शिवशंकर व श्रीनाथ मस्कोबानाथ महाराज यांनी सांगितले आहे, ब्रह्मांडामधील पृथ्वीवर श्री परमेश्वर यांनी मानव कशासाठी निर्माण केला आहे. काय त्यांचा उद्देश आहे ना पृथ्वीवरती मानव निर्माण करायचा. अगोदर शक्तींनी काय निर्माण केलं होतं? चंद्र, सूर्य, पृथ्वी, नवग्रह, पृथ्वीवर समुद्र, वनस्पती. आता यांनी मानव निर्माण करायचं कारण काय? पहिलं सगळं शांततेत वातावरण होतं. कशासाठी केलंय ना मानव त्यांनी? त्यांचं काय येतोय? मानव निर्मितीची आवश्यकता त्यांना का वाटत होती? मानव निर्मिती करण्यामागे श्री परमेश्वर यांचा काय हेतू आहे? त्यांचे कारण काय आहे ते सर्व सविस्तर पणे पुढे ग्रंथामध्ये आपल्याला सांगणार आहे. म्हणजे पुढे आपल्याला सांगतील ते कशासाठी बाबा यांची निर्मिती झालेली आहे. श्री शिवशंकर यांनी मूळ तिसरे ज्योतिर्लिंग श्री पार्वती देवी हा अवतार देखील त्यांनी एकट्यानेच घेतलेला आहे. म्हणजे शिवशंकरांनीच पार्वतीचा अवतार घेतलेला आहे. श्री पार्वती देवी यांच्या अवतार कार्यामध्ये श्री विष्णुदेव यांच्या कार्याचा 50% सहभाग राहिलेला आहे. म्हणजे पार्वती माताने जो अवतार घेतला, शिवशंकरांनी पार्वतीचा अवतार घेतला, पार्वतीच्या अवतारामध्ये विष्णूंचा बऱ्याच मोठ्या प्रमाणात सहभाग आहे कार्यामध्ये. जवळजवळ 50% वगैरे असा सहभाग आहे. अशा प्रकाराने मूळ 12 ज्योतिर्लिंग
श्री शिवशंकर यांनी निर्माण केलेले आहे व सर्व अवतार निर्माण झाल्यानंतर त्यांच्या कार्यामध्ये श्री विष्णुदेव यांच्या कार्याचा कमी अधिक प्रमाणात सहभाग राहिलेला आहे. म्हणजे मूळ 12 ज्योतिर्लिंग शिवशंकरानेच निर्माण केलं, फक्त त्यांच्या कार्यामध्ये विष्णुदेव यांचा काय कमी अधिक प्रमाणात सहभाग आहे. श्री शिवशंकर यांनी मूळ 3रे ज्योतिर्लिंग श्री पार्वती देवी हा अवतार घेतल्यानंतर श्री पार्वती देवी यांनी श्री आदिमाया पार्वती हा अवतार घेऊन सर्व दैवतांना त्यांच्या कार्यात मदत करण्यासाठी देवी यांची निर्मिती अवतार घेतलेले आहे. म्हणजे पार्वती माता जी आहे, शंकराचाच अवतार आहे पार्वती माता. त्यांनी काय केलं, आदिमाया या नावाने अवतार घेतला, आदिमाया पार्वती देवी या नावाने, आणि त्यांनी इतर देवीचे अवतार घेतले. म्हणजे मूळ 12 अवतार घेतलेले आहेत त्यांनी. वज्रेश्वरी देवी, यमाई देवी वगैरे असे 12 अवतार घेतले. त्यांनी परत 12 अवतार पुढे घेतले. म्हणजे वज्रेश्वरी देवीने पार्वती आपला हा अवतार घेतलेला, योगेश्वरी माता अवतार घेतलेला, असे पुढे त्यांनी अवतार घेत गेलेले आहेत. उदाहरणार्थ सप्तशृंगी देवी, तुळजाभवानी देवी, श्री महालक्ष्मी देवी वगैरे देवींची निर्मिती केलेली आहे. या मूळ देवी आहेत. त्यांनी मग पुढे अवतार घेतलेले आहेत. श्री शिवशंकर व श्रीनाथ मस्कोबानाथ महाराज यांनी सांगितले आहे की मूळ 6वे ज्योतिर्लिंग श्री कालभैरवनाथ यांच्या अवतारामधील त्यांचा श्री चरपटीनाथ हा अवतार आहे. म्हणजे कालभैरवनाथांनी जे 12 अवतार घेतले त्यापैकी त्यांचा 6वा अवतार श्री चरपटीनाथ म्हणजे प्रति शिवशंकरच आहेत. हा प्रमुख अवतार म्हणजे मुख्य अवतार आहे 12 अवतारांमध्ये, प्रति शिवशंकर थोडक्यात. व त्यांनी आतापर्यंत जेवढे काय अवतार घेतलेले आहेत त्या सर्व अवतारामधील आत्ताचा जो अवतार आहे, आत्ताचा जो त्यांचा अवतार आहे श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज उर्फ श्री राजाभाऊनाथ महाराज हा अवतार सर्व अवतारामध्ये सर्वश्रेष्ठ असा अवतार असून त्यांचे या अवतारामध्ये अतिशय महत्वाचे असे मोठे लिखाण व इतर महत्वाचे कार्य, म्हणजे लिखाण आणि परत बाकी इतर मोठं कार्य त्यांचं चालू आहे आज होत असून, म्हणजे कार्य होत असून चरपटीनाथ यांचा म्हणजे शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांचा त्यांचा एक पाय सूर्य या ग्रहावर व एक पाय चंद्र या ग्रहावर आहे. म्हणजे त्यांची जी शक्ती आहे, ब्रह्मांडपती शिवशंभो राजा रामेश्वर यांची जी शक्ती आहे त्या शक्तीचा एक पाय चंद्रावर आणि एक पाय सूर्यावर या ग्रहावर आहे. त्यांचा सर्वश्रेष्ठ असा हा अवतार आहे. एक पाय सूर्य या ग्रहावर व एक पाय चंद्र या ग्रहावर पाय ठेवून ते उभे राहिलेले आहेत. म्हणजे एक पाय चंद्र एक पाय सूर्य पाय ठेवून ते उभे राहिलेले आहेत. जाऊन बघा तुम्ही चंद्रावर सूर्यावर जाऊन बघा. श्री शिवशंकर व श्री विष्णुदेव या दोघांनी हिमालय पर्वतावर चर्चेत दरम्यान ठरवल्याप्रमाणे श्री शिवशंकर हे सरळ हिमालय पर्वतावरून पायी चालत श्री क्षेत्र रामेश्वर या स्थानावर येऊन पोहोचले होते. म्हणजे शिवशंकर जे हिमालय पर्वतावरून निघले ते सरळ चालत
श्री क्षेत्र रामेश्वर हे जे आहे त्या ठिकाणी येऊन पोहोचले व श्री शिवशंकर हे तेथे पोहोचल्यानंतर श्री विष्णुदेव येईपर्यंत तेथील स्थानावर ध्यानस्थ अवस्था प्राप्त करून बसून राहिले होते. म्हणजे शिवशंकर जे हिमालय पर्वतावरून चालत गेले एकटेच, ते रामेश्वरला पोहोचले. मग ते विष्णुदेवांची वाट बघत बसले. मग ते तिथं ध्यानस्थ बसले. ते येईपर्यंत ध्यानस्थ अवस्था प्राप्त करून बसले. श्री शिवशंकर ज्या ठिकाणी ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसून राहिलेले होते त्याच ठिकाणी शिवशंकर रामेश्वरला ज्या ठिकाणी ध्यानस्थ बसले होते त्याच ठिकाणी काही काळानंतर श्री प्रभू रामचंद्र यांनी वाळूची पिंड शिवलिंग तयार करून त्याची प्राण प्रतिष्ठा केलेली आहे. म्हणजे ज्या स्थानावर शिवशंकर ध्यानस्थ बसले होते विष्णूची वाट बघत, ज्या ठिकाणी बसले होते त्याच ठिकाणी कालांतरानंतर प्रभू रामचंद्र जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी वाळूची पिंड बनवलेली आहे आणि त्याची प्राण प्रतिष्ठा केलेली आहे. जेव्हा लंकेला जायचं होतं नाही का समुद्रामधून, तेव्हा पहिले त्यांनी त्यांची शिवलिंगाची स्थापना करून मग पुढच्या कार्याला सुरुवात केली. मग ती त्या ठिकाणी केलेली आहे त्यांनी. कुठं जिथं शिवशंकर ध्यानस्थ बसले होते त्याच ठिकाणी. म्हणजे आज आपण गेलो रामेश्वरला की आपल्याला ते शिवलिंग बघायला मिळतं. श्री शिवशंकर हे ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसलेले असताना त्रिशूळ त्यांच्या उजव्या हाताला बाजूला जमिनीमध्ये खोवलेला होता. म्हणजे जेव्हा ध्यानस्थ बसले तेव्हा त्यांनी त्रिशूळ आपला जमिनीमध्ये खोचलेला होता. त्यांच्या नागाने म्हणजे शिवशंकरांचा जो नाग आहे त्याने त्यांच्या संपूर्ण शरीराला पूर्णपणे विळखा घातलेला होता. त्यांचा जो नाग आहे त्याने शिवशंकर यांच्या संपूर्ण शरीराला विळखा घातलेला होता व त्यांच्या डोक्यावर नागाने आपला फणा उभा धरलेला होता. म्हणजे वरती नागाने फणा उभा धरला, संपूर्ण येडा मारलेला होता. नागाने त्यांच्या डोक्यावर आपले छत्र धरलेले होते, म्हणजे सावली यासाठी. त्यांच्या बाजूला कमंडलू व दंडक जमिनीवर ठेवलेला होता. कोणाच्या? शिवशंकरांच्या बाजूला कमंडलू आणि दंडक माहिती आहे ना, ठेवलेला होता. श्री क्षेत्र शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर शिवशंकर यांनी जी काही शस्त्रे निर्माण केलेली होती ती शस्त्रे, उदाहरणार्थ गदा, तलवार, शंख, डमरू अशी बरीच 14 शस्त्रे निर्माण केली. ही शस्त्रे त्यांच्या बाजूला त्यांनी ठेवलेली होती. जेव्हा ध्यानस्थ बसले होते तेव्हा त्रिशूळ पावलेला होता, कमंडलू दंडक ठेवलेला होता आणि त्यांनी या ठिकाणी जी शस्त्र निर्माण केली आपल्या शरीरापासून, जी 14 शस्त्र निर्माण केली ती शस्त्र त्यांनी आपल्या बाजूला ठेवलेली होती. श्री विष्णुदेव हे हिमालय पर्वतावरून निघताना आपले सद्गुरू श्री शिवशंकर यांचा कृपा आशीर्वाद घेऊन व त्यांची आज्ञा घेऊन हिमालय पर्वतावरून एकटेच संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा करीत असताना त्यांच्या उजव्या हातामध्ये कमंडलू होते. कोणाच्या? विष्णूच्या उजव्या हातात कमंडलू होतं व ते पायी चालत चालत श्री क्षेत्र रामेश्वर या स्थानावर श्री शिवशंकर ध्यानस्थ बसलेले होते त्या ठिकाणी कोठेही न थांबता येऊन पोहोचले होते. म्हणजे विष्णू तिथून चालत निघले हिमालय पर्वतावर आणि हातात फक्त कमंडल होतं. पायी चालत चालत चालत
रामेश्वरला ज्या ठिकाणी शिवशंकर ध्यानस्थ बसले होते त्या ठिकाणी विष्णुदेव येऊन पोहोचले. कोठेही थांबले नाही, डायरेक्ट ते चालत तिथं आले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी पूर्ण 12 वर्ष म्हणजे 1 तप एवढा कालावधी लागलेला होता. म्हणजे हिमालयाहून जेव्हा निघले तेव्हा पृथ्वी प्रदक्षिणा त्यांनी 3 वेळा केली, पायी प्रवास करत, कुठंच थांबले नाही. आणि तिथून मग चालत चालत रामेश्वरला शिवशंकर होते तिथे येऊन पोहोचले. श्री विष्णुदेव येऊन पोहोचल्यानंतर श्री शिवशंकर व श्री विष्णुदेव या दोघांनी श्री क्षेत्र रामेश्वर या स्थानावर समुद्रामध्ये मध्यभागी जाऊन, म्हणजे पाण्याच्या मध्यभागी गेले. रामेश्वरला जो समुद्र आहे त्या समुद्राच्या पाण्याच्या आत मध्यभागी, खाली नाही वर नाही, असं मध्ये जाऊन श्री शिवशंकर यांनी मूळ 2रे ज्योतिर्लिंग श्री अर्धनारीश्वर हा अवतार घेतलेला आहे. म्हणजे रामेश्वर जे आहे ते समुद्र आहे, समुद्राच्या पाण्यात जाऊन शिवशंकरांनी त्यांचा 2रा अवतार अर्धनारीश्वर हा अवतार घेतलेला आहे. समुद्राच्या पाण्यात स्त्री आणि पुरुष असं एकत्रित घेतलेला आहे. दिनांक 11/7/95 मंगळवार या दिवसानंतर ग्रंथ लिखाणाची माहिती उपलब्ध झालेली नाही. 24/11/95 शुक्रवार या दिवशी पुढील माहिती उपलब्ध झाली. म्हणजे मधल्या काळात महाराजांनी ग्रंथाचं काम थांबवलं होतं. आता तुम्हाला थोडक्यात सांगतो. अर्धनारीश्वर शिवशंकराचा 2रा अवतार आहे, बरोबर आहे ना. त्यांनी मानव निर्मिती केली, बरोबर. मानव निर्मिती करताना त्यांनी ते आधी मानवच केले, म्हणजे बुद्धी नसताना. त्यावेळेस अर्धनारीश्वर यांनी स्वतः गणपतीचा अवतार घेतला. म्हणजे गणपती कसला गणपती? आपल्यासारखा मानव रूपातला गणपती, हत्तीच्या सोंडवाला नाही. मानव रूपातला गणपती हा अवतार घेतला आणि त्यांनी त्यांची पूजा केली. नंतर त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. म्हणजे गणपती हे 2 आहेत. हा मानव रूपातला जो गणपती आहे तो दैवत त्याची पूजा करतात. कुठल्याही कार्याला जाण्यासाठी अगोदर त्या गणपतीची पूजा करतात. मानव रूपातला गणपती, प्रत्येक दैवत त्यांचा आशीर्वाद घेऊनच आपलं कार्य चालू करतात. आणि आता जो सोंडेचा गणपती आपण 10 दिवस बसवतो, पूजा करतो, मिरवणूक काढतो, त्याची पूजा करतो, मंदिरं बांधतो. तो जो गणपती आहे तो गणपतीचं कार्य काय आहे? दैवत जे आहेत, हिंदू धर्मातली जी दैवत आहे ते दैवत समजा कुठे चालला एखादा दैवतच, गणपती घोड्याचा अवतार घेतो, त्या घोड्यावर बसून ते दैवत जातं. म्हणजे पशु पक्षी प्राणी हे अवतार तो गणपती घेतो दैवतांच्या कार्यासाठी. आणि जी शस्त्र आहेत, त्रिशूळ, भाला, जे काय शस्त्र आहेत ते शस्त्रांचे अवतार घेतो. म्हणजे त्या गणपतीचं कार्य काय आहे? सोंडेवाला गणपती हा जन्माला येताना सोंडेसहित जन्माला आलेला आहे. ते काय नंतर शंकराने हे केलं आणि ते डोकं बसवलं, तो काय प्रकार नाहीये. जन्माला येतानाच हत्तीचा चेहरा असलेला गणपती जन्माला आलेला आहे. आणि तो गणपती दैवतांना मदत करतो त्यांच्या कार्यामध्ये. तुम्ही आता त्यांचे पाया पडता, प्राणप्रतिष्ठा करता वगैरे वगैरे सगळं ठीक आहे. त्यांच्यात जी परमेश्वरी शक्ती असते, तुम्ही पूजा करता, प्राणप्रतिष्ठा करता, त्यात परमेश्वरी शक्ती येते त्या मूर्तीत. मग तुमची कामं अडचणी ते बघतात, परंतु मूळ त्यांचं कार्य काय आहे? दैवतांना त्यांच्या कार्यामध्ये मदत करणे.
हे त्यांचं मुख्य कार्य आहे, सोंडेवाला गणपती. आणि मानव रूपातला गणपती हा दैवतासाठी, ते त्या गणपतीची पूजा करूनच आपल्या कार्याला सुरुवात करतात. आलं का नाही? आता पुढचं घेऊ. 24/11/95 शुक्रवार या दिवशी नाथांनी काय माहिती सांगितलेली आपण बघू. श्री क्षेत्र रामेश्वर या स्थानावरील समुद्राच्या पाण्याच्या मध्यभागी, पाण्याच्या आतमध्ये तळाला जेथे मोठमोठे डोंगर, झाडे, झुडपे होती. समुद्राच्या तळाला नाही का मोठे डोंगर असतात, झाड, झुडप, ते पाण्यातले प्राणी, वनस्पती सगळे असतात. अशा ठिकाणी जमिनीवरील खडकावर श्री शिवशंकर हे ध्यानस्थ बसून राहिले होते. समुद्राच्या तळावर खडकावर बराच काळपर्यंत ते ध्यानस्थ अवस्थेमध्ये असताना श्री समुद्र यांना त्यांचा बराच त्रास होत होता. समुद्र हे जे दैवत आहे, त्या दैवताला शिवशंकरांचा त्रास होत होता. त्यावेळी श्री शिवशंकर व श्री समुद्र या दोघांचे बराच काळपर्यंत मोठे घनघोर युद्ध झालेले असताना श्री शिवशंकर हे या युद्धामध्ये हारले होते. म्हणजे शिवशंकर आणि समुद्र, समुद्र हा मानव रूप घेऊन आला, ते समुद्र आणि शिवशंकर या दोघांमध्ये घनघोर युद्ध झालं. का? तर त्यांना त्रास होत होता ना हे ध्यानस्थ बसले तेव्हा. आणि त्या युद्धामध्ये शिवशंकर हारले, पूर्णपणे त्यांचा हार झाले होते. त्यांचा पराभव झालेला असताना श्री विष्णुदेव यांना कळालं, अंतर्धानाद्वारे कळालं त्यांना, श्री शिवशंकर हे हारलेले आहेत असे कळालेले होते. कोणाला? विष्णुदेवला. तेव्हा श्री विष्णुदेव हे श्री शिवशंकर यांचा युद्धामध्ये मदत करण्यासाठी समुद्राच्या तळाला धावून गेले. विष्णुदेव काय केलं, त्यांना जेव्हा कळालं, ध्यानस्थ बसलेले असताना त्यांना कळालं, मग ते शिवशंकराच्या मदतीसाठी समुद्राच्या तळाला धावून गेले. श्री शिवशंकर व श्री विष्णुदेव या दोघांनी एकत्रित मिळून श्री समुद्र यांच्याबरोबर पुन्हा युद्ध केले आहे. म्हणजे शिवशंकर आणि विष्णू या दोघांनी मिळून समुद्राबरोबर युद्ध केलं. त्या दोघांनी मिळून हे युद्ध जिंकलेलं आहे. मग ते दोघांनी मिळून जे युद्ध केलं, ते युद्धात यांचा विजय झाला. श्री शिवशंकर व श्री विष्णुदेव या दोघांनी युद्ध जिंकल्यानंतर श्री शिवशंकर हे समुद्राच्या तळाला आनंदाने तांडव नृत्य करू लागले. समुद्राच्या तळाला शिवशंकर आनंदाने तांडव नृत्य करायला लागले जिंकल्यानंतर. श्री विष्णुदेव हे देखील त्यांच्याबरोबर तांडव नृत्य करायला लागले. म्हणजे युद्ध जिंकल्यानंतर शिवशंकर आनंदाने तांडव नृत्य करायला लागले. त्यांच्याबरोबर विष्णुदेव पण नंतर तांडव नृत्य करायला लागले. श्री शिवशंकर हे अतिशय बेफाम होऊन तांडव नृत्य करीत असताना श्री शिवशंकर यांची दोन वेगवेगळी रूपे अवतार निर्माण झालेले आहेत. म्हणजे शिवशंकर अगदी बेफाम होऊन तांडव नृत्य करत होते शिवशंकर, त्यावेळेस शिवशंकरांच्या बेंबीमधून एक ज्योत निघाली. म्हणजे बेंबीमधून श्री अर्धनारायण नटेश्वर यांची निर्मिती झालेली. त्यांची वेगवेगळे अवतार निर्माण झाले आहेत. म्हणजे शिवशंकर तांडव नृत्य करत असताना अर्धनारायण नटेश्वर म्हणजे शिवशंकराची दोन रूप झाली तांडव नृत्य करता करता.
एक रूप स्त्रीचे होते व एक रूप पुरुषाचे होते, दोन्ही एकत्रित. अशा प्रकारे श्री शिवशंकर यांचे मूळ दुसरे ज्योतिर्लिंग श्री अर्धनारी नटेश्वर हा अवतार निर्माण झालेला आहे. म्हणजे समुद्राच्या तळाला जेव्हा तांडव नृत्य करत होते शिवशंकर, त्यांच्याबरोबर विष्णुदेव पण तांडव नृत्य करायला आहे. मग शिवशंकर हे अतिशय बेपावून होऊन तांडव नृत्य करीत असताना त्यांच्या शरीरामधून अजून एक दुसरं रूप निर्माण झालं. म्हणजे दुसरा अवतार त्यांचा झाला. अर्ध स्त्री रूप होतं, अर्ध पुरुषाचं रूप होतं, एकत्र. ते अर्धनारी नटेश्वर हा अवतार त्या ठिकाणी समुद्राच्या तळाला निर्माण झालेला आहे. श्री शिवशंकर व श्री विष्णुदेव व श्री अर्धनारी नटेश्वर या तिघांनी मिळून त्या ठिकाणी पुन्हा बराच काळपर्यंत तांडव नृत्य केलेलं आहे. म्हणजे शिवशंकर, विष्णू आणि अर्धनारी नटेश्वर या तिघांनी त्या ठिकाणी बराच वेळपर्यंत तांडव नृत्य केलेलं आहे. त्यानंतर या तिघांनी समुद्राच्या तळाला त्या ठिकाणी बराच काळपर्यंत शांतपणे थांबून वास्तव्य केलेलं आहे. म्हणजे समुद्राच्या तळालाच तांडव नृत्य झाल्यानंतर शांतपणे बसून राहिले. कुठं? समुद्राच्या तळाला वास्तव्य केलं, म्हणजे बसून राहिले शांतपणे तिथं. त्यानंतर श्री शिवशंकर यांचे दुसरे रूप आहे. त्या स्त्री रूपाचे म्हणजे अर्धनारी नटेश्वरचं जे दुसरं रूप आहे, स्त्री आणि पुरुष, तर जे स्त्री आहे त्या स्त्री रूपाचे श्री समुद्र हे मानव रूप घेऊन येऊन त्या ठिकाणी हजर झाले. म्हणजे समुद्र हे मानव रूप घेऊन त्या ठिकाणी हजर झाले व ते श्री शिवशंकर यांच्या स्त्री रूपाचे सर्व धार्मिक विधीसह सद्गुरू झालेले आहे. म्हणजे अर्धनारी नटेश्वर यांचं जे स्त्री रूप आहे त्या स्त्री रूपाचं समुद्र हे मानव रूप घेऊन आले त्या ठिकाणी आणि सर्व धार्मिक विधीसह त्या स्त्री रूपाचे सद्गुरू झालेले आहेत. सर्व श्री सद्गुरू होण्याचा सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर श्री शिवशंकर, श्री विष्णुदेव व श्री अर्धनारी नटेश्वर हे तिघेही जण समुद्रामधून पाण्याच्या वर आल्यानंतर त्या ठिकाणी श्री सूर्यदेव व ब्रह्मांडामधील इतर सर्व ग्रह हे सर्वजण मानव रूप घेऊन श्री क्षेत्र रामेश्वर या ठिकाणी हजर राहून त्यांनी या तिघांच्या वर आनंदाने पुष्पवृष्टी केली आहे. म्हणजे जेव्हा हे तिघे बाहेर आले तेव्हा नवग्रह, सर्व चंद्र, सूर्य, नवग्रह हे मानव रूप घेऊन तिथे हजर होते समुद्राच्या तिथं. आणि मग त्यांनी सर्वांनी मिळून त्यांच्या पुष्पवृष्टी केली आनंदाने व त्यांना कृपा आशीर्वाद दिला आहे. या तिघांना पण त्यांनी कृपा आशीर्वाद दिला. त्यानंतर श्री शिवशंकर यांचा दुसरा अवतार श्री अर्धनारी नटेश्वर यांचे स्त्री रूप आहे. त्यांचा श्री सूर्यदेव हे सर्व विधीसह श्री सद्गुरू झालेले आहेत. म्हणजे पहिल्यांदा समुद्र मानव रूप घेऊन त्या स्त्री रूपाचे सद्गुरू झाले. त्यानंतर सूर्यदेव त्या स्त्री रूपाचे सद्गुरू झालेले आहेत. ब्रह्मांडामधील संपूर्ण स्त्री मानव आहेत त्या सर्व स्त्री मानव जातीचे मूळ सद्गुरू श्री समुद्र व श्री सूर्यदेव आहेत. म्हणजे ब्रह्मांडामधील जेवढ्या स्त्री आहेत, स्त्री मानव यांचे मूळ सद्गुरू कोण आहे? समुद्र आणि सूर्यदेव.
हे दोघजण त्यांचे मूळ सद्गुरू आहेत. श्री क्षेत्र रामेश्वर या स्थानावरील समुद्राच्या तळाला जमिनीवर डोंगराच्या खडकावर श्री शिवशंकर यांनी तांडव नृत्य करीत असताना मूळ दुसरे ज्योतिर्लिंग श्री अर्धनारी नटेश्वर हा अवतार निर्माण झाला असताना त्या ठिकाणी डोंगराची मोठी स्वयंभू शिवपिंड निर्माण झालेले आहे. म्हणजे समुद्राच्या तळाला शिवशंकरचे तांडव नृत्य करीत होते व ज्या ठिकाणी अर्धनारी नटेश्वरची निर्मिती झाली त्या ठिकाणी शिवपिंड मोठी निर्मिती झालेली डोंगराची. त्या ठिकाणी कालांतराने समुद्राच्या पाण्यामुळे ती शिवपिंड झिजून नष्ट झालेली आहे. आता बऱ्याच काळानंतर ती समुद्राच्या पाण्याने नष्ट झाली, परंतु आज देखील त्या झीज झालेल्या स्वयंभू शिवलिंग यांचे अवशेष सापडू शकतात. जर तुम्ही शोध केला समुद्रात जाऊन तर तुम्हाला ते शिवपिंडाचे अवशेष सापडतील. आता आज आपण इथं थांबूया.